लागे भाजीपान द्रौपदीचे उचिष्ट ती फळे खाय बिलटीची आवडी तयाची मोठी देवा अर्जुनाची घोडी धुतली अनंते अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारिले उचिष्ट ती फळे खाय बिलटीची आवडी तयाची मोठी देवा तुका म्हणे ऐसे आवडती लढीवाळे जाणीवेचे काळे तोंड देवा उचिष्ट ती फळे खाय बिलटीची आवडी तयाची मोठी देवा उचिष्टते फळे खाय बिलटीची आवडी तयाची मोठी देवा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्यहार महत्वाचा आहे अभंगाचा धावता भाव महत्वाचा आहे अभंगाचा धावता भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 5 चरणाचा आणि गाथ्यातील अभंग आहे ऐकेवात नसेल तोंडपाठ नसेल कानपाठ नसेल पण अभंग खूप सुंदर आहे त्याचं वर्णन आपण पाहणारच आहोत देव कोणाचं कार्य करतो तर भाविकाचं म्हणजे भक्ताचं काय केलं धर्माघरी उचिष्ट काढलं अजून काय केलं शबरीचे उष्टी बोरे हल्ले एक पान राजा असताना आपल्या भुके करता द्रौपदीकडे मागतो आहे एवढंच नाही द्वारकेचा राजा असताना राज्य सोडलं आणि पांडवांच्या घरी काय केलं अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारे शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे ऐसे आवडते असे जे भक्त आहेत असे मला खूप आवडतात आणि नाहीतर मग त्यांचे काळे तोंड असो भक्त महत्वाचे आणि देवाला आवडताच तेच विठ्ठल आमच्या गावात पहिले तर 28 आहे मोठे आणि छोटे वेगळेच पण परवापासून नाही तो हैदोस घालून ठेवलेला आहे नाही तो हैदोस नाही ते केलं नाही बसवली ते बरं पण इथं आले हो जीवनेश्वर पळबाबांच्या पदस्पर्शाने नवे नवे तपोभूमीने ही पावन झाली पवित्र झालेली हे धरणी माता या स्थळावर आणि असा हा महाउत्सव गणपतीचा खरंच मन धन्य होऊन जातं मन भरून जातं आपण पाहणारच आहोत पण असं जर असलं ना तरच माझ्या मते गणेशाची आपल्यावर कृपा होणार नाहीतर कृपा व्हायला टाइम लागणार नाही हो बुधवारपासून जर पाहिलं 1 लाखाच्या पुढची ती बँड आहे 1 लाख 1.25 लाख आणि त्याच्या पुढे जे नाचणारे आहेत धिंगाणा घालणारे आहेत तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं ना लोकमान्य टिळकांनी खूप मोठी चुकी
केली काही हे गणेश आणि 10 दिवसाचा हा उत्सव त्यांनी चालू केला. कशा करता केला त्यांनाही माहित नव्हतं काही पुढं असं विकोपाला जाईल म्हणून. आणि एवढंच नाही, अगदी 7वी 8वी वाली शेवटी उचलून न्यावा लागले. अवघड आहे, अवघड आहे. ही अवकृपा व्हायला टाइम लागणार नाही, कृपेच्या ऐवजी. गणेश म्हणजे आपण काय समजतो, हा बुद्धीची देवता आहे. त्यानं 10 दिवसामध्ये 1 वर्ष पुरत इतकं बुद्धीची आपली चार्जिंग केली पाहिजे. पण ती अशा स्थितीतून, अशा प्रयोजनातून ती स्थिती प्राप्त होईल. देव कधीच करत नाही, देव काहीच करत नाही. करतात ते देवाचे भक्त, देवाचे संत करीत असतात. म्हणून संताविना प्राप्ती नाही. ऐसे हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. आणि खरोखर जर इथं पाहिलं तर मन भरून गेलं. आणि खरोखर अशी स्थिती पाहिजे. असं असेल तरच त्या गणेशाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि होईल. ती बुद्धीची देवता आहे. तोच आपल्याला बुद्धी प्रदान करतो. कोणतंही जरी कार्य करायचं असेल, कोणतंही असो, विहीर बांधायचे असो, घर बांधायचं असो, सत्यनारायण करायचं असेल, लग्न करायचं असेल, तरी आधी आपण कोणाची पूजा करतो? गणेशाची करतो. हे तर आपल्याला कळायला पाहिजे. ज्ञानराज माऊली ज्या वेळेस ज्ञानेश्वरीचं लिखाण सुरुवात केलं, दुसरं कोणाचं अल्तभलत्याचं नाव नाही घेतलं. आणि कोण आहे हे पहा, गणेश कोण आहे त्यांनी पहिल्याच ओळीत सांगितलेलं आहे. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमिद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भगवंताची लीला जी आहे ती अपरंपार आहे. पहिल्यांदा गणेशाचं वंदन फार महत्वाचं असतं. संतांचं वर्णन फार महत्वाचं असतं. म्हणून धावत्या जो भावार्थ आहे तो भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. विस्तृत वर्णन करण्याच्या आधी आपण भगवंताचं नामस्मरण करून मग बाकीचा विस्तृत अभंग सुरुवात करणार. मज हृदय सद्गुरु जेनी तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेषात्यादरो विवेकावरी महायोग पीठे तथेच भीमरथ्या वरम पुंडलिकाय गातो मुनींद्रिये समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
भाविकाचे काज अंगी देव करी काढी धर्माधरी उचिष्ट ते फळे खाय बिल्लटेचे आवडी तयाची मोठी देवा. आपलं चाललं होतं माऊलीनं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला तरी माऊलीनं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. देवा तोचे गणेशो, म्हणूनच अभंग घ्यायचं प्रयोजन हेच आहे. जरी आपल्या ऐकावत नसेल, कानपाठ नसेल, तोंडपाठ नसेल, पण भगवान श्रीकृष्ण आणि गणेश भिन्न कोणी दाखवलं? माऊलीनं दाखवलं आम्हाला. देवा तोचे गणेशो. आणि माऊली इतर देवांना मानत नाही. ध्यानात घ्या, एकच आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुखरोळी. संतही सांगतात आणि माऊलीलाही तेच मत आहे. माऊलीचं काही एकच देव आहे, अनेक देव नाही. म्हणून गणेशाचं वर्णन करीत असताना देवा तुझे गणेशो. देवा म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. तुम्ही गणेशो आहात. कोण आहे गणेश? श्रीकृष्ण. बुद्धीची देवता मानतो. नभे दुःख हरण करणं आणि सुख प्रदान करणं हे बाप्पाचं काम आहे. म्हणून आद्य आपल्याला माहित आहे, पण गणेशाचं वर्णन या ठिकाणी अवश्य करावं. भगवान शंकर आणि माता पार्वती. ज्यावेळेस पार्वती माता स्नाना करता बसली त्यावेळेस तिनं अंगाचा मळ नाही, अंगाचं तेज काढलं आणि त्या तेजापासून गणेशाची निर्मिती केली. आणि ते आपल्याला माहिती आहे, कोणालाही मध्ये येऊ देऊ नका म्हणून असे द्वारपाळ बनवले. आणि त्याच वेळेस भगवान शिव त्या ठिकाणी आले. गणेशाने शिवाला अडवलं आणि शिवाला राग आला. गणेशाचं मुंडकं तोडलं. ज्यावेळेस पार्वती मातेला समजलं, ती आक्रोश करू लागली, माझा मुलगा मला पाहिजे, माझा मुलगा मला पाहिजे. तो श्री हट्ट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे, ते हत्तीचं जे मस्तक आहे ते भगवान शिवाने त्या ठिकाणी लावलं, म्हणून गजमुख झाले. आणि त्याच वेळेस परत एक प्रसंग असा झालेला आहे. कार्तिकेय स्वामी आणि गणेशजी, माता पार्वती आणि पिता शिवजी हे बसलेले असताना, त्या ठिकाणी अनेक देवही असेच बसलेले असताना दोघांची परीक्षा पाहण्यात आली. आणि मग त्यांनी विचार केला का जो कोणी आधी पृथ्वीची प्रदक्षिणा घालून लवकर येईल तो श्रेष्ठ मानलाय. दोघांनी ते मान्य केलं. कार्तिक स्वामी प्रवासाला प्रदक्षिणाला निघाले, गणेशजी निघाले नाही. यांनी विचार केला, गणेशजींना प्रथम स्थान मान्य नाही का काय? ते लवकर निघाले नाही. आणि ज्या वेळेस निघाले, दोघांनाच त्यांनी प्रदक्षिणा मारली, पुढे येऊन नमस्कार केला आणि सांगितलं, मी पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलेलो आहे. माझ्या आई आणि वडिलांमध्ये सगळे तीर्थे, सकळ तीर्थाचे अधुरे, जे का माता पितरे तया सेवे शिखिर शरीरे लोन कीजे. कुठे आहे? तर आई वडिलांच्या चरणी सगळे तीर्थ आहेत. आणि सगळे तीर्थ कुठे आहेत? पृथ्वीवर आहे. सगळ्या तीर्थांना प्रदक्षिणा मारायची काय आणि माझ्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारायची काय? एकच आहे. सगळ्या देवांना मान्य करावं लागलं का पृथ्वीच्या तोला मोलाचे आई वडील असतात. हे कोणी दाखवून दिलं आपल्याला? गणेशाने दाखवून
टाकून दिलं, पण आपण ते घ्यायला तयार, आणि घ्यायला तयार असतं तर वृद्धाश्रम राहिले नसते. आज वृद्धाश्रम काढलेले कशा करता? आई वडिलांना नाही काही धकलं तर त्याच्यात नेऊन टाकायचं, पैसे किती घेत तिकडेच सांभाळा. मग आपण जाऊन काय शिकलो? गणेशांजवळून काय शिकलो? विचार केला. खूप काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला देऊन गेलेले आहेत, पण आपण तो विचार करत नाही. नेहमी जर आपण विचार केला तर आपल्या ह्या नश्वर देहाचा आम्ही विचार करीत असतो, आयुष्यभर नश्वर देहाचा विचार करतो. बंगला पाहिजे कशाला? नश्वर देहाला. गाडी पाहिजे कशाला? सोनं पाहिजे, चांगला कपडा पाहिजे, चांगला मोबाईल पाहिजे. जेवढं काय असेल नाशिवंत, त्या ह्या नाशिवंत देहाकरता आम्ही त्याचा वापर करीत असतो. आणि कितीही जरी तुम्ही ते नाशिवंत करता वापरलं, दोन्ही फेल होतात. पा आहेत का नाही? काय तुम्ही या नश्वर देहाला पुरवल्यानंतर तो पक्का देह होईल? नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो नाशिवंत आहे आणि बाप्पानं आपल्याला हेच दाखवून दिलेलं आहे. इकडे लक्ष द्या तर अभंग पुढे चांगला तयार होईल. आता जर आपण हा पहिला मतीत अर्थ नाही ऐकला तर पुढे कथाच आहे. किती भारी आणि किती रुपयाचा गणेशाची मूर्ती आणल्यानंतर आपण तशीच ठेवतो. किती भव्य दिव्य असू द्या. आज आपण जर लालबागचा, अजून बरेच गणेश असे आहेत का तिथं VIP दर्शन आहे, बरोबर का नाही? हो. विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर काही वेळ आपल्याला मिळतो, तिथं हात जोडायला सुद्धा वेळ मिळत नाही, लगेच लोटताय. आणि ध्यानात घ्या, आपल्या घरात किंवा आपल्या मंदिरात जर गणेशाची स्थापना असेल तर तिथं जाण्याची काही गरज आहे का? तो मोठा आहे का? थोडा विचार जर केला तर आमची एवढी जरी मूर्ती असेल घरामध्ये, तर तिच्यावर श्रद्धा असू द्या, तिच्यावर भाव असू द्या, खूप मोठा आहे आणि म्हणून तो खूप शक्ती प्रधान आहे, आणि आमची मूर्ती एवढी आहे अशक्त आहे, असं आहे का? थोडा बारकाईने विचार करा. देव भावाचा आहे, देव श्रद्धेचा आहे. आणि एक क्षण आम्हाला त्या ठिकाणी डोकं टेकवायला भेटत नाही, आणि तेच गणेश दाखवून देतात काही नश्वर आहे. 10 दिवस झाले, भयानक पोझिशन आहेत. पा तो एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, उचलून ठेवतात मिरवणूक काढायला, आणि तिथं गेल्यावर हायड्रोलिक ट्रॉल्या असतात, पाणी चांगलं पाहत नाही. काय करतो आपण? जर बारकाईला विचार केला तर हा धर्म चालला कुणीकडे हे समजत नाही. योग्य आहेत नाही? नाचून 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 दमता आणि बापाला उचलून ठेवत नाही. मग हायड्रोलिक वर केलं का तसेच बापाखाली योग्य आहेत नाही? अयोग्य आहे. आणि जोपर्यंत 10 दिवसामध्ये बाया लावून दर्शन घेत आहे, त्या बापाची स्थिती जर तुम्ही अशी करीत असाल शेवट, तर योग्य नाही. याच्याकरता गणेशाची मूर्ती केवढी असावं फार महत्वाचं. का ती शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी क्रेन किंवा हायड्रोलिक ट्रॉल्यांची गरज नाही पडली पाहिजे, आणि मला उचलता आली पाहिजे, एवढीच असावं. हो पावाढव्य, आणि नंतर काय हायड्रोलिक लावून लोटायची. आम्हाला उचल एवढी, आणि अगदी योग्य प्रकारे धरून ती पाण्यामध्ये तिचं, आणि पाणी तसं स्वच्छ पाहिजे, गटार नाही. आणि तो व्हिडिओ फिरतोय पहा, गटार आहे ते
कुठे चालला हा धर्म? लोकमान्य टिळकांनी कशा करता चांगले विचार आणि धर्म टिकवण्याकरता. जर त्या काळात इंग्रजी इथं राहिले असते तर धर्म टिकला नसता. आणि म्हणून चांगले विचार त्या ठिकाणी प्रस्थापित केले. गणेशाने त्या ठिकाणी कृपाही केली, इंग्रजही पळून गेले आणि भारताला स्वतंत्रता देण्याचं कार्य गणेशाचं आहे. विठ्ठल गणेशाचं कार्य खूप मोठं आहे. कोणतंही लहान मोठा पण कार्य करीत असताना आधी गणेशाची स्थापना आणि पूजा करतो. बरे एक आहे ते अधिष्ठान आहे, पण आपण त्यांना नैमित्तिकपणा आणलेला आहे. नैमित्तिकपणा समजतो ना आपल्याला. लग्नाचं सत्यनारायण घालतो आपण, तिथं गणेशाची स्थापना करतो. काय असतं तिथं त्या गणेशाच्या जागेवर? सुपारी असते. गणेश म्हणून पूजल्या जातात. सगळा सत्यनारायणाचा कार्यक्रम आटपला, पाहुण्यांची जेवण झाले, काक आहे, सुपारी आहे, सगळं आहे. सुपारी नाही, बाकीचं सगळं आहे, पानं आहेत, सुपारी नाही. जी पूजलेली आहे एखाद्या पोराला सांगतात जायचे सुपारी घेऊन. आधी काय होतं ते? थोड्या वेळेनं काय झालं? सुपारी नाही. त्याला आपण नैमित्तिक स्थापना म्हणतो. काहीतरी निमित्त कारण केलेली स्थापना. आता इथेही तसंच आहे. ज्या वेळेस आपण स्थापना करतो गणेश चतुर्थीला आणि 10 दिवस 11 दिवस झाले ते उठवायचा निमित्त आहे, पण तो नैमित्तिक देव नाही, अधिष्ठान आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला सगळ्यांना माहित आहे 33 कोटी देव मानतात. 33 कोटी नाही, 33 प्रकारचे आहेत. कोटी हा शब्द संस्कृत मध्ये आहे. 33 प्रकार, पण तेही खूप होऊन गेले होते. 33 प्रकारचे थोडे नाही झाले ते. मग कोणता पूजावा? आजही आम्हाला तोच संभ्रम आहे, कोणाला पूजावं? फार स्पष्ट सांगून ठेवलं की जे आपल्या पोटाकरता रडतात त्यांना आम्ही पूजेत बसतो. हे नरसनारी दैवता माऊलीचा अनेक ओळ आहे. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्माशी, ते तुलाशी नागाशी, पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे आणि गणेशाचा ती होय, चौदशी म्हणे माये तुझा जो दुर्गे. नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग पैसे नवचंडी, आदित्यवारी वाडी भैरवा पाठी. समजल्या ना? हो, पहिलं असंच होतं, आजही तसंच आहे. माऊली सांगतात एकादशीच्या दिवशी जेवढं आम्ही भगवंताचं पूजन करतो तेवढं नागपंचमीला नागाचं करतो का नाही? करतो. ती श्रद्धा आहे, पण ध्यानात घ्या तिथेही एक आमचा भगवंत आहे हेच आपल्या अंतकरणातला भाव पाहिजे. जळी जळी भरला रिता ठाव नाही कुठे उरला. हा, सर्वागटी राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्रमी. किती
भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. जसं प्रत्येक जो कपडा आहे त्याच्यात धागा एकच आहे. या विश्वाच्या पटामध्ये एकच धागा आहे आणि तोच म्हणजे गणेश. देवा तुझे गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारे जो. खूप मोठी ज्ञान आणि बुद्धी सगळ्याच गोष्टी एक नंबरच्या होत्या गणेशाच्या. व्यासांना ज्या वेळेस कथाकल्पतरू लिहायचा होता, लिखाण करायचं होतं, पण एवढं स्पीड मध्ये लिहिणारे आणि कायमचे त्या ठिकाणी राहणारे त्यांना पाहिजे. मग ज्या वेळेस गणेशाचं नाव पुढे आलं, गणेशाला सांगितलं का कार्य मोठं आहे आणि तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर ते कार्य पार पडेल. गणेशानं सांगितलं मी लिखनाचं कार्य करेन, तुम्ही सांगायचं काम करायचं, पण ज्या वेळेस तुम्ही सांगायचे थांबाल त्यावेळेस मी लिखाण कायमस्वरूपी थांबवे. जरा विचार त्या ठिकाणी पडला व्यासांना. जर मला एखादा श्लोक नाही आठवला तर आम्ही म्हणतो विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे का नाही? त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल असोय ना. तुम्हाला वाटतं दोन्ही साधवायचे. विचार केला व्यासांनी आणि व्यासांनी त्या ठिकाणी एक परत प्रश्न मांडला. तुमचं जे आहे ते मी मान्य करतो का ज्यावेळेस माझं सांगायचं बंद पडेल त्यावेळेस तुमचं लिखाण तुम्ही अवश्य बंद करा, मला मान्य आहे. पण माझाही एक प्रश्न आहे, तोही तुम्हाला मान्य करावा लागेल. बाप्पांनी विचारलं सांगा काय आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही लिखाण करायचं. आता श्लोक व्यासांचे श्लोक आहे. ज्या वेळेस ते एखादा श्लोक आठवायला लागला नाही व्यासांना, खंड पडायची वेळ आली का इतका अवघड श्लोक टाकायचे, गणेशचे विचार करीत बसायचे. त्या श्लोकाचा अर्थ सापडत नसता. व्यास आणि गणेश विचार, एवढी ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे सगळा कथाकल्पतरू गणेशांनी लिखाण केलेला आहे आणि लिखाण करता करता स्वतः सोडवलेलं सुद्धा अर्थ सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यात काही चूक आहे, एखादा श्लोक असा पडलेला आहे तसा आहे नाही. सर्व असं योग्य स्थितीने तो कथाकल्पतरू पुढे पूर्ण झाला आणि श्रेय मात्र व्यासांना गेला. गणेशांना ते श्रेय आलं नाही. पा व्यासकृतच म्हणतो आपण, व्यासांचा ग्रंथ. असं हे गणेशांचं कार्य खूप मोठं आहे. पण ते स्वरूप ते रूप जर कोणाचं असेल तर ते माऊलींनी सांगितलं हे श्रीकृष्णाचं रूप आहे, हे भगवंताचं रूप आहे, हे परमात्म्याचं रूप आहे. जरी वेगळं स्वरूप दिसत असेल नाही का, कारण
भगवंताचं स्वरूप जे ते काही असं आहे का तसं आहे असं नाही. नरसिंहाचं आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे. स्वरूप वेगळे असतील, बरोबर आहे का? वेळ पाहून त्यांनी तशा तशा पद्धतीचं स्वरूप धारण केलेलं आहे, पण देवता मात्र एकच आहे. विठ्ठल असे हे भगवंत भक्ताच्या प्रेमात पडतात. तुम्ही मागा गणेशांकडे आपण अगदी मनोभावे जर प्रार्थना केली, शंकराचार्यांनी त्यावेळेस आपण भरकटलेला असताना ह्या देवाची पूजा करावा, त्या देवाची पूजा करावा, कोण वंद्य धरावा म्हणून त्यांनी पंचायतन तयार केलं. शंकराचार्य आद्य गुरु शंकराचार्य आतापर्यंत 3च होऊन गेले. पहिले भगवान श्रीकृष्ण, दुसरे जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांनी त्यावेळेस हे पंचायतन तयार केलं. गणेश, शिवजी, विष्णू, जगदंबा आणि 5वे म्हणजे सूर्यदेव. हे पंचायतन आहे. विचार केला तर हे एकच आहे. सर्व काय आहे? आता जी माता आहे जगदंबा आहे, ही सुद्धा वेगळी नाही, भगवंतापेक्षा वेगळी नाही. भगवंताचं स्वरूप मायेचं आहे, भगवंताचं स्वरूप गणेशाचं आहे, भगवंताचं स्वरूप सूर्याचं आहे. कारण म्या बोलविल्या वेद बोल्या, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगाते चाळीता. सर्व काय आहे ते एक भगवंताचं स्वरूप आहे. आणि हा एवढा सर्व शक्तिमान, किती शक्तिमान आहे? समुद्री बैठकानं संडावी, समुद्री रेखानं उलटावी, पर्वता बैठकानं संडावी, पृथ्वी आभूते व्हावी, ही आज्ञा माझी. समुद्रानं जर रेखा ओलांडली काय होईल? पर्वतांनी ठरवलं गणपती पाहायला मुंबईला जायचं, काय होईल? पृथ्वीनं ठरवलं मी हा भार वाहणार नाही. पण हे सर्व एका शक्तिमान भगवंताच्या अधीन आहे. आपला प्राण त्याच्या अधीन आहे. म्हणून एकच आहे तो आणि त्याचीच भक्ती. गणेशाला हात जोडले, माझाच भगवंत आहे. नाथ बाबांच्या चरित्रात जर पाहिलं ना, गाढवालाही नमस्कार दंडवत, माणसालाही, मेलेल्या गाढवाला सुद्धा दंडवत घातला आणि ते मेलेलं गाढव जिवंत झालं. दंडवत स्वामी. विचार का? तर त्यांनी प्रत्येकामध्ये आपला एक भगवंत पाहिला. सर्वगटी एक पूर्ण नामे, सर्वगटी एक पूर्ण नामे, सर्वगटी एक पूर्ण नामे, सर्वगटी एक याते वर्तमान आत्महानिदान, आणि भक्ताची चाकरी करतो. नाथ बाबांच्या घरी किती वर्ष राबला? 36 वर्ष राबला. 1 ना 2 वर्ष नाही. कालची जी वामन जयंती होती
गावामध्ये बळीच्या दारात द्वारपाळ म्हणून कार्य केलं असा हा शक्तिमान जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देव राबवला नाही. देव पावडीनं पाणी वाहिलं. आवलीच्या पायामध्ये काटा मोडला. देव धावून आले, काटा काढला, हात फिरवला, काटा भरला तसा. देवानं किती काम केले. जनाबाईला गौऱ्या गोळा करून लागला, दळण दळून लागला, हे का नाही. जेनीच्या डोक्यामधल्या ओवा मारल्या, जेनीचं डोकं घालून दिलं, जेनीला आंघोळ घातली, किती कार्य केलं. प्रत्येक संतांचं कार्य देवानं केलेलं आहे. आणि किती शक्तिमान आपण पाहिलं तर जगाचा प्राण जो आहे तो भगवंता. ना हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता. मी ठरवलं तर काय करणार नाही, पण मनुष्याची स्थिती अशी अवघड आहे. मी मगाशी सांगत होतो का सर्व काही जे आपण आपल्या करता करतो, पण स्वतः करता काहीच करीत नाही. आपल्या करता करतो, याच्या करता, पण स्वतः करता काही करत नाही. ती भगवंताचे भजन आहे, भगवंताची भक्ती आहे, ती आपल्या करता. बँक बॅलन्स करू, याच्या करता करू, पण नंतरच्या काळात काय करायचं, काय केलेलं असतं. म्हणून ही नश्वर आहे हे आपल्याला गणेशानं दाखवून दिलेलं आहे. का मी कितीही किमतीचा असलो तरी तुम्हीच मला ठेवत, आणि मी तुम्हाला कितीही किमतीचे असले तर ठेवे का मग, अशी स्थिती आहे. सर्व दाखवून दिलेलं आहे, पण आपण त्याच्यातून बोध हा घेत नाही. असं द्वारकेचा हा राजा सकळ संतांचं त्यानं कार्य केलं. आणि जे पांडव आहेत, पहाते पांडव त्या दिवासी अवती माहित आहे. हस्तिनापूरचे राजा आहेत, आपल्यासारखे आहेत का? पण वनवासात असताना सुद्धा भगवंताची भक्ती दूर केली नाही. धर्मराजाच्या घरी राजसू यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिली. प्रत्येकाला काम वाटून भीमदादाला सांगितलं तू रसोई बघ, धर्मराजानं आलेल्या पाहुण्यांचं पाहायचं, प्रत्येक कामं वाटून दे. भगवंतानं सांगितलं मलाही काहीतरी द्या, कामं वाटलेले गेलेले होते. तर तुम्ही फक्त एका जागा बसा आणि सगळ्यांवर कृपा आशीर्वाद असू द्या, धर्मराजानं सांगितलं. भगवंतानं सांगितलं मला एवढ्यानं होणार नाही, मला कामाशिवाय होत. आणि आपल्याकडे जर पाहिलं ना, हो मेंबर असला तरी वाढायला नाही घेणार, वाढायला. आणि हा द्वारकेचा राजा माऊलीनं पहिल्याच अभंगात सांगितलेले आहे. द्वारकेचा राजा कुठे आहे? पांडवाच्या घरी आहे. आणि काय करतो आहे? सुख भोगतो आहे का? सुखानं राहतोय का? नाही. सर्व काही त्यांचं काम करतोय. असं काहीच नाही
का भगवंतानं काम केलं हे नाही म्हणून. मग धर्मराजानं सांगितलं, कृष्णा, जे कोणीच करीत नाही किंवा जे काम वाटून दिलेलं नाही ते तू कर बाबा. आणि इकडं तो यज्ञ सुरू झालेला आहे. पंक्ती बसलेल्या आहेत आणि वाढायला बी नेमून दिलेलं होतं. सहदेवानं त्या ठिकाणी पंक्तींवर लक्ष ठेवायचं, पण पत्रवाळ्या उचलायला सहदेवाला सांगितलं नाही. मग त्या पत्रवाळ्या उचलण्याचं कार्य हे देवानं केलं हेच पहिल्याच्या. भाविकाचे काज अंगी देव करी. भाविकाचे काज अंगी देव करी. भाविकाचे भाविकाचे काज अंगी देव करी, काढी धर्मा घरी उचिष्ट दे. म्हणून आपल्याला भगवंतानं सर्व काही दिलेलं आहे. एखाद्यालाही असं काही म्हणायला सोय नाही का मला बोलायला मुख नाही, ऐकायला कान नाही. सर्व काही त्यानं दिलं. आपल्या आधी अवतार घेतला, धर्म दाखवला, गीता नाही समजली परत अवतार घेतला आणि आपल्याला समजलं अशी टीका करून ज्ञानेश्वरी तयार केली. कोणी दुसरं केली का? महाविष्णूचा अवतार, सदा माझा भगवंताचाच अवतार. सर्व काही आपल्याला दिलं, सर्व काही दाखवून दिलं. मार्ग दाखवायकरता संतही आले. जीवनेश्वर कडूबाबांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर गुंता कुठे पडत. अगदी अशाच पद्धतीने अगदी सरळ आणि साधं कीर्तन असायचं हे का नाही. पण आवाज पहाडी, मात्र बाबांचा आवाज पहाडी होता. मी बाबांना नाही पाहिलं, माझं तेवढं दुर्भाग्य. पण चरित्र चांगलं नाही का, चांगलं चरित्राचा अभ्यास केला. कारण आता पाठीमागं वडणार म्हणजे जे संत चरित्र कथा सप्त्यामध्ये होते त्यावेळेस आम्ही पहिलाच भाग टाकला होता जीवनेश्वर कडूबाबा त्यांचं चरित्र. आणि त्याच्यामुळं मी आधी खूप अभ्यास केलेलाच होता आणि आता तर फार बारीक सारीक करावा लागला. का तर ते आपल्याला ती स्वतःही उद्धरून गेले आणि दुसऱ्यांनाही उद्धार करण्याचा मार्ग दाखवला. रस्ता मागे सोडून गेले. त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर गुंता पडणार नाही. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंता करता
संत आमच्या जीवनात फार